श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, हिवाळ्यामध्ये असं गरम गरम आणि हाय प्रोटीन खायला मिळालं तर कसाही हिवाळा सुद्धा एकदम मस्त जाईल। तर असंच हे मी मिक्स डाळींचं फुनकं बनवलंय। त्याला आपण मिक्स डाळींचं मंचुरियनही म्हणू शकतो। तर ती छान अशी तेलाची फोडणी करून आणि ते खातात। तर याची पूर्ण रेसिपी आणि कंटेंट्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। तर ते कसं करायचं ते फक्त बघा। तर तुरीची डाळ, मठाची डाळ, मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ सगळ्या डाळी छान अशा 6 ते 7 तास भिजवून घ्यायच्या एकत्र टाकून। सगळ्यात जास्त तुरीची घ्यायची आणि बाकीच्या सर्व डाळी कमी कमी घ्यायच्या। ते 7 ते 8 तास छान अशा भिजू द्यायच्या। त्याच्यानंतर ते उपसून घ्यायचं। जिरं, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर हे सगळं तेल वाटण करताना घालायचं। जिऱ्याचं आणि लसणाचं प्रमाण भरपूर घालायचं। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात की तुम्ही म्हणजे लाल तिखटाचंही करू शकतात, पण जास्तीत जास्त हिरव्या मिरचीचं हे छान लागतं। तर बघा, ह्या पद्धतीने असं बिना पाणी घालता कोरडं वाटण करायचं। कारण ते फुनके आपल्याला हाताने करून ठेवायचे आणि त्याच्यामध्ये भरपूर मीठ, भरपूर हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं करायच्या वेळेस। कारण हिंगाने तुरीची डाळ बाधत नाही। आणि करताना चिमूटभर सोडा, अगदी बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर आणि थोडंसं चमचाभर तेल। आता मला थोडेसेच करायचे होते म्हणून मी थोडंसं पीठ घेतलं, कारण सकाळी ब्रेकफास्टला करून दिले। तर तुम्हाला सगळ्या याच्यात करायचं असेल तर तुम्ही सगळ्या याच्यातही कालवून ठेवू शकतात, पण कांदा शक्यतो सगळ्या याच्यात कालवायचा नाही, कारण पाणी सुटतं त्याला। तसे छान छोटे छोटे तेल लावायचं जाळणीला आणि खाली उकळतं पाणी ठेवायचं आणि त्याच्यावर हे ठेवून छान असे 15 ते 20 मिनिटं जेवढे स्टीम कराल तेवढी त्याची चव छान लागते। त्याला असे छान क्रॅक्स पडेपर्यंत 15 ते 20 मिनिटं छान असे स्टीम करून घ्यायचे। तर बघा, या पद्धतीने तुम्ही छोटे मोठे गोल ठेवायचे तर गोल ठेवा, पण फुनक्यांचा आकार असा असतो म्हणून जनरली फुनके या आकाराचे ठेवतात। आणि छान असं झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर हे करायचं। त्याच्यावर टाकायची फोडणी जी आहे तर कमी गॅसवर त्याच्यावर तेल गरम करायचं छान असं कडकडीत। शेंगदाण्याचं घ्या, तुम्हाला जे आवडत असेल त्यात जिरं, मोहरी, हिंग आणि तीळ छान अशी कमी गॅसवर तडतडू द्यायची एकसारखी। आणि हे जे फोडणीचं तेल आहे ते त्या फुनक्यांवर टाकून खायची पद्धत आहे आणि त्याच्याशिवाय त्याची टेस्ट येतच नाही। बघा, हे आता पूर्ण उकडून झाले, त्याला छान असे क्रॅक्स गेले। हे गरम गरम फुनकं आणि त्याच्यावर घातलेलं तेल याची मजा खायला काहीतरी औरच आहे। तर तुम्ही करून पहा, खाऊन पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही या रेसिपीला काय म्हणतात।